हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षाची सुरुवात झालेली आणि मी ठरवलं की रोज एक ब्लॉग अपलोड करायचा. मागील 2 वर्ष झालं चॅनल काढलं आहे, पण त्यावरती काय मी व्हिडिओज टाकत नाही आहे, कारण मला तितका वेळ नाही आहे म्हणण्यापेक्षा मला आहे ना मूड नाही आहे. सो माझंच कसं मूडनुसार असतं. दिवसाची सुरुवात झालेली तर इथं मी नायकावरून मेकअप प्रोडक्ट मागवलेले. त्यामध्ये हे एक मी लिप पॅलेट मागवलेलं, मस्कारा आणि एक आयलायनर मागवलेलं. पण त्यामध्ये झालं असं ना, ते आयलायनर एवढं भंगार निघलं ना, भंगार क्वालिटीचं, काय बोलायलाच नको. पण मस्कारा वा आणि लिप पॅलेट पण छान होतं. लॉंग लास्टिंग नाही आहे मार्सचं, पण ठीक आहे बाबा. ॲटलिस्ट 2-3 तास तरी लिपवरून लिपस्टिक हालत नाही. आणि मस्कारा तर तुम्ही डोळे झाकून घेऊ शकता. मी पर्सनली सगळ्यांना सजेस्ट करीन मस्कारा. सगळ्या ब्रँडला जेवढे चांगले चांगले ब्रँड आहेत ना, सगळे फेल गेलेले आहेत. पण हा जो ब्रँड आहे ना, मार्सचा डबल शेड मस्कारा आहे बाई. बस सकाळी तुम्ही अप्लाय केलं ना, तर दुसऱ्या दिवसापर्यंत जाणार नाही. इवन तुम्ही फेस वॉश जरी केला तरीसुद्धा ते जात नाही. त्याला व्यवस्थित क्लीन करावं लागतं, तेव्हाच तो आहे ना मस्कारा जातोय. आणि हे मी 1 जानेवारीला व्हिडिओ शूट केलेलं आणि आत्ता व्हॉइस ओव्हर देते, कारण मला मूड नव्हता, बाकी काही नाही. आणि आता मी ठरवलं आहे की दररोज एक व्हिडिओ अपलोड करायचा. दररोज नाही, पण वीकली एखादा होईलच, कारण पूर्ण 2 वर्षात मला 4 व्हिडिओ अपलोड करायला नाही जमले. ते आता थोडीच जमणार आहे. आणि हे बघा, ह्या मस्कारामध्ये ना 2 शेड्स दिलते. आता हे काय होतं ना स्टेप, ते मला काही माहीत नाही आणि मी ते नीट वाचलं पण नाही. पण ते पूर्ण ड्राय झालेलं, सो ते माझ्या काही कामाचं वाटलं नाही मला. आणि हा जो मस्कारा आहे, सेकंडली हा मस्कारा होता. मस्कारा अप्लाय केल्यानंतर आता मी ठरवलं फ्रेश व्हावं आणि मंदिरात जावं. आज 1 जानेवारी, सो मी रेडी व्हायला घेतलं. रोज उठून काय अपलोड करावं ना हे मला कळत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे मी हॉस्टेलवरती राहते, सो बाकी लोकांची पण इथे प्रायव्हसी आहे. त्यामुळे मला व्हिडिओ शूट करायला काही रोज जमत नाही. आणि जमलं तरी पण ते एडिटिंग करा, व्हॉइस ओव्हर करा, एवढे कुठाने ते मला काही जमत नाही. पण मला यूट्यूबला सबस्क्रायबर वाढवायचे आहेत, मी काय करू यार सध्या. आणि हे मस्कारा लावताना नेहमी ठरलेलं आहे माझ्यासोबत असं होतं, त्यामुळे मेकअपमधून मस्कारा नेहमी स्किप करते. पण हा मस्कारा नाही करणार आहे. हा मस्कारा इतका छान आहे, डेली यूज पण करू शकतो आपण. आता मी म्हटलं की हे सगळे प्रोडक्ट यूज करून आज मेकअप करावं. आणि आता मी रेडी होते. नवीन वर्षामुळं सगळ्याच मंदिरात गर्दी असेल असं मला वाटलं होतं, त्यामुळे मी ठरवलं की बाबा निअरबाय जे मंदिर असेल ना तिथंच जावं. सो मी आता फ्रेश व्हायला घेतलं. आणि हा बॉक्स मला इतका जास्त आवडलेला ना, त्यामुळे मी म्हटलं की हा बॉक्स आहे ना टाकून नाही द्यायचा, ह्यामध्ये काहीतरी पॅकिंग करता येईल. किंवा मला हा खूपच छान वाटलेला, जो की वेल्वेटचा बॉक्स होता. त्यानंतर मी 2-3 मैत्रिणींना फोन घुमवले, पण त्यांनी काही रिप्लाय केला नाही. त्यांचे ऑलरेडी न्यू इयरचे खूप सगळे प्लॅन्स होते. सो मी ठरवलं ताई न्यू इयर एकटीनंच सेलिब्रेट करावं, कारण मुली पण रूममधल्या बाहेर होत्या. त्यामुळे मी आता फ्रेश झाले, पहिले केस ड्राय केले. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की मला हेअरस्टाईल करायचे, त्यामुळे पूर्ण ड्राय नको करायला, मी मेकअप करायला घेतलेला आहे. आणि बॅकग्राऊंड सगळ्यांनी ना इग्नोर करा सध्या तरी, कारण मी हॉस्टेलवरती आहे. त्यामुळे हे आमचं मुलींची रूम म्हटल्यावरती असंच असतं, इकडे तिकडे पडलेलं असतं, ठीक आहे. त्यामुळे कोणी जास्त मनावरती घेऊ नका आणि त्या कमेंट बॉक्समध्ये बोलू नका की मागं किती पसार आहे, ठीक आहे. तर मी तुम्हाला ना शॉर्टकट मेकअप सांगणार आहे. ते ड्राय स्किन असेल ना, तर तुम्ही इथं आहे का नाही पॉन्ड्सचं आहे ना मॉइश्चरायझर लावा, आणि ते खूप जास्त प्रमाणात लावा. ज्यांची ड्राय स्किन आहे, ऑइली असेल तर त्यांनी तुम्ही बघा, मला नाही माहिती, मला माझ्या स्किनचं माहिती आहे. सो तुम्ही व्यवस्थित अप्लाय करून घेतलं आहे. आणि त्यानंतर आहे ना मी सनस्क्रीन लावलेलं आहे. इथं मी गार्नियरचं सनस्क्रीन घेतलेलं आहे. आणि हे सनस्क्रीन लावलं ना तर तुम्हाला आहे ना कोणतीच क्रीम लावायची गरज नाही आहे, किंवा पावडरसुद्धा इवन लावायची गरज नाही आहे. पण मी पावडर लावली आहे, कारण मला माहिती आहे की नंतर मी सावळी दिसते. त्यामुळे गोरे दिसण्यासाठी मी पहिल्यांदा आहे ना कमीत कमी 10 ग्रॅम आहे ना पावडर थापून घेतलेली, जे की मी पूर्ण स्किप केलेली आहे. त्यामधलं फक्त तुम्हाला 2-3 सेकंदाचा व्हिडिओ दाखवलेला आहे की मी पावडर कशी अप्लाय केलेली आहे. आणि हे व्हॉइस रेकॉर्डिंग करताना पण काय बोलावं ना, हे पण मला आजपर्यंत कळलं नाही आहे. त्यामुळे ना
मी बिलकुल बिलकुल म्हणजे बिलकुल ना व्हिडिओ लॉंग व्हिडिओ बनवत नाही, मला समजत नाही. त्यामुळे मी शॉर्ट्स बनवते आणि अपलोड करते. पण ते शॉर्ट्समध्ये जास्त व्ह्यूज येत आहेत, पण तो काय म्हणतात वॉच टायमिंग भेटत नाही. तर यूट्यूबला सगळ्यात महत्त्वाचं वॉच टाईम आहे. आणि गरिबी तर तुम्ही बघू शकता, 2 वर्ष झालं एकच आहे ना आयब्रो पॅलेट यूज करते. यार कधी हे संपेल असं मला वाटतंय. संपण्याआधीच दुसरं घेणार आहे. आणि हाच तो एकदम भंगरी क्वालिटीचा आहे ना आयलाइनर आहे. ह्याला 3,000पेक्षा जास्त लोकांनी चांगले रिव्ह्यूज दिलते, पण का माझाच खराब आलं का काय मला समजलं नाही आहे. आणि माझं लावताना ना मी ना इंस्टाग्रामवरती एक रील पाहिलेली, सो मी म्हटलेली ती ट्रिक वापरून आहे ना मी आज आयलाइनर लावणार आहे. पण गंडलं राव, मला पूर्ण फेस क्लीन करावा लागलेला आणि माझा हात पूर्ण तेलकट असल्यामुळे ना हे ओपनच होत नव्हतं. तर तुम्ही बघू शकता मी फक्त एकदाच आहे ना कर्ल केलेलं आहे त्यावरती. तर किती सुंदर. आता ह्यामध्ये काही दिसत नाही आहे कारण दरवाजा ओपन होता. आणि इतकं आवरून झाल्यावरती मैत्रिणीचा कॉल आलेला की आपण लोक जायचं का फिरायला लोणावळ्याला. म्हटलं आता माझा मूड नाही आहे. जेव्हा मूड होता तेव्हा तुम्ही लोकांनी रिप्लाय केला नाही मला. तुम्ही तर म्हटलं की नेक्स्ट टाईम जाऊ, म्हटलं नेक्स्ट संडेला जाऊ. आता म्हटलं गणपती बाप्पांना जावं. रूममधल्या मुलींना विचारलं येणार आहात का, तर त्या म्हटल्या नाही आम्हाला वेळ लागणार आहे. सो मी आत्ता रेडी झाले पूर्ण. आणि तुम्ही बघू शकता हा मला परफ्यूम इतका जास्त आवडतो ना, त्यामुळे मी खूप सगळा मारून घेतला. आणि हा बघा मी असं फायनल लुक. आणि टिकली मिस झाली ती मला नंतर समजलं, म्हणजे आत्ताच समजलं. आणि त्यानंतर मी पहिला नाश्ता केला, ॲटो पकडलं. ॲटो म्हणजे रिक्षा हो, रिक्षा पकडली आणि मंदिरात गेली. मग काय पहिला वशिल्यासाठी 10 रुपयाचा गुलाब घेतला आणि 10 लाखाची विश मागून आली नवीन वर्षाची. गणपती बाप्पांना सांगितलं बाप्पा हे सगळं हे वर्ष सगळ्यांना सुखाचं समाधानाचं यशस्वीरित्या जाऊ द्या. आणि त्यानंतर मी आले घरी चालत चालत. पण आज न्यू इयर असून पण रस्ता मोकळाच होता. आणि त्यानंतर थोडं ऑफिसचं काम केलं. बाय, थँक्यू फॉर वॉचिंग.